लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह 13 नोव्हेंबर 2024 पासून पुढे करण्याचे योजिले आहे। तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी। विवाह स्थळ HM राजपाल, विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा, येवला रोड, कोपरगाव। निमंत्रक HM राजपाल। आकाचं करायचं काय? आकाचं करायचं काय? आकाचं करायचं काय? आकाचं करायचं काय? अरे आपल्या बक्याचं करायचं काय? बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली व हत्येमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्यामध्ये होत असलेली दिरंगाई याचा कोपरगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देत निषेध करण्यात आलाय। सदर हत्येमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी व त्यांना कठोर शासन करावे। अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा आरोपींशी असलेले संबंध लक्षात घेता त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा। सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपींना कठोर शासन व्हावे अशा विविध मागण्यांसह सदर निवेदनातून सरकारकडे करण्यात आलाय। सदर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा व आत्मदहन करण्याचा इशारा सकल मराठा सेवकांच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी अनिल गायकवाड, ॲडव्होकेट योगेश खालकर, विनय भगत, अमित आढाव, विकास आढाव, लक्ष्मण सताळे आदींसह मराठा सेवक उपस्थित होते। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, जय जिजाऊ जय शिवराय। आणि जो संतोष देशमुख यांचा जो खून करण्यात आला, जे आरोपी त्यांचा या ठिकाणी पहिले मी सगळ्यात जाहीर निषेध करतो। आणि तो जो वाल्मिक कराड आहे, तो वाल्मिक कराड हा का सरकारचा कोणी काय जावई का? 20-22 दिवस झाले आज सापडतो यांना, आणि याला हे घेऊन फिरत होते। ही आमची डायरेक्ट त्यांच्यावर आरोप आहे। आणि त्याच्या पाठीशी कोण आहे हे आम्हाला सगळं माहिती, त्यांचं पण नाव सांगतो आम्ही। सगळ्यात पहिले तो वाल्मिक कराड याला मोका लावा। त्याच्यानंतर जे आहे ना मंत्री, आता यांना मंत्री या सरकारने लाडून ठेवलेले धनंजय मुंडे, याचा पहिला राजीनामा घ्या। याच्यापासून एवढा माझा महिना चालू झालेला आहे। आणि आज परळी ह्या भागात, त्या भागामध्ये ना महिला असुरक्षित आहे, त्यांना कोणतीही सुरक्षा नाही आहे तिथं। आम्हाला सगळं माहिती आहे, आमच्याकडे सगळे यांचे पुरावे आहे। पण या सगळ्यात पहिले या धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या। आणि हा वाल्मिक कराड आहे ना, याला पोहोचू नका। सरकारने याला पहिले मोका लावा, याला पहिले फाशीवर चढवा। हा कोण जावं लागतो का कोण? याची एवढी दहशत, एवढी दादागिरी का? अरे तुझी जर दादागिरी असेल ना, तू इकडे येऊन दाखव, आम्ही पण दादा आहे। पण आम्ही ते असे उद्योग करते नाही। पण याला पहिले ना, सगळ्यात पहिले आज याला अटक केलेली। अटक कुठे केली हो याला? याचे 1000-1500 कार्यकर्ते घेऊन पहिले तिथे उभे राहतात। हे सगळं सांगून शिकवून चाललेले। अहो याला हे सगळं पोहोचायचं काम चाललेलं, हे बंद करा मला सरकारला। याला पोहोचू नका। याला पहिले ना, याला तुमच्या बिन भाड्याच्या खोलीमध्ये घाला, याला सोडू नका। आणि जर याला सोडलं तर याच्यानंतर काय होईल आणि काय नाही हे तुम्ही समजून घ्या। हा मराठा समाज आता काही शांत बसणार नाही। आणि याच्यानंतर आज आम्ही निवेदन दिलेले, जर का धनंजय मुंडेचा राजीनामा नाही घेतला या सरकारने, याच्यानंतर आम्ही आमरण उपोषणाला बसणार। आमरण उपोषणानंतर आत्मदहन करणार आम्ही। या धनंजय मुंडेचा पहिला राजीनामा घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। संतोष देशमुख यांची जी दिवसा ढवळ्या निर्गुणपणे हत्या केली, 22 दिवस आरोपी अजून सापडत नाही। त्याच्यातलं एक आज VIP ट्रीटमेंट मध्ये आज आलेला आहे। तर माझी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना एवढी विनंती आहे का त्यांनी काल एका महिलेचं आम्ही त्याचं समर्थन करतो, त्यांनी ती जी तत्परता दाखवली प्राजक्ता माळीची, तिने भेटायला गेली, तिला अश्रू अनावर झाले, तिच्यासाठी त्यांनी लगेच वेळ दिली। पण आमचं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्रात बी मराठा समाजाच्या अनेक तरुणांनी महिला आत्महत्या झाल्या, त्या ठिकाणी तुम्ही कधी तत्परतेने विषय घेतला, कधी निवेदन स्वीकारले? आणि आज जे तत्परतेने तुम्ही जसं दाखवलंय तसंच त्याला आरोपीला त्या मोका अंतर्गत फाशीची शिक्षा करावी एवढी आमची विनंती आहे। आणि देशात त्यांनी जो बीड परळीमध्ये जो 5 महिना चालवलेला आहे, तो त्याचा राजीनामा घेऊन हा तिथं तात्काळ थांबवावा एवढी विनंती करतो। समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने
कोपरगाव तहसील कचेरी येथे मस्ता जोग गावामधील जे काही सरपंच आहे संतोषजी देशमुख यांचा निर्गुणपणे त्या ठिकाणी खून करण्यात आला। त्या अनुषंगाने तहसीलदार यांना आम्ही निवेदन दिलं। निवेदनाच्या जर मागण्या बघितल्या तर जे काही आरोपी आहे सदर गुन्ह्यातील त्यांना जे काही राहिलेले आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी। त्याचप्रमाणे दुसरी मागणी आहे की जो काही मोका कायदा आहे जे काही संघटित गुन्हेगारी या लोकांनी केलेली आहे त्या अनुषंगाने मोका देखील या आरोपींवर लावण्यात यावा। आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री जे काही आहेत धनंजयजी मुंडे यांचा सुद्धा त्या ठिकाणी संबंध येतो या गुन्हेगारांशी, कारण की हे जे काही गुन्हेगार आहे त्यांचेच ते कार्यकर्ते आहे अशा एकंदरीत मीडियामध्ये बातम्या प्रसिद्ध होत आहे। ते सुद्धा त्याच्यात जर आढळले तर निश्चितप्रमाणे त्यांच्यावर देखील कारवाई होणे अपेक्षित आहे, ते देखील आरोपी होणे अपेक्षित आहे। आपण जर बघितलं तर गुन्ह्याची जर पार्श्वभूमी जर बघितली तर जी काही कंपनी आहे तिथला जो सिक्युरिटी आहे त्याला त्रास दिला म्हणून हा जो काही सरपंच आहे संतोष हा ते सोडवण्यासाठी गेला होता। तर सोडवण्यासाठी गेला म्हणून त्याची त्या ठिकाणी निर्गुण हत्या झाली। आता ते सोडवायला गेला तर त्याच वेळेस तक्रार केलेली होती पोलीस स्टेशनला, परंतु मी वकील व्यवसाय करत असताना नेहमी म्हणत असतो का झोपलेल्या माणसाला उठावता येतं परंतु जो झोपेचं सोंग घेतो त्याला उठावता येत नाही। आपली पोलीस यंत्रणा अशी शेवटी वेळ निघून गेल्यानंतर पोलीस गाडी नेहमी येत असते। हे सालाबाद प्रमाणाची हकीकत संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात आहे। तात्काळ जर ती तक्रार त्यावेळेस आलेली होती आणि त्याच्यावरती जर कदाचित कारवाई झालेली असते आणि त्यावेळेस जे काही संतोषचा भाऊ आहे त्याला जे काही फोन कॉल तो आरोपी त्या ठिकाणी सांगत होता का त्याला सोडून द्या सोडून द्या, त्यावेळेस सुद्धा जर पोलिसांनी निश्चितप्रमाणे जर कारवाई केली असती, काहीतरी एकदम कमी अंतरावर 20 ते 25 किलोमीटर मध्येच त्याला मारहाण चालू होती, ती गाडी फिरवत होते आणि त्याच वेळेस जर त्यांना अटक केली असती तर निश्चित त्या संतोषचा जीव त्या ठिकाणी वाचला असता। परंतु एकीकडे जर बघितलं तर आज सुद्धा त्यांनी जो काही वाल्मिक कराड नावाचा आरोपी आहे मुख्य आरोपी, तर तो पुण्याला स्वतःहून सरेंडर होतो आणि तो तिथं पुण्यासारख्या ठिकाणी असताना सरेंडर होत असताना अनेक युवक त्याच्याबरोबर तिथं त्याला सरेंडर करण्यासाठी जातोय। म्हणजे हे कोणासाठी काय चालू आहे? लोकशाही राहिलेली आहे किंवा नाही का हुकुमशाही झालेली आहे हे तरी सांगा। लोकशाही जर नसेल तर ती संपुष्टात आणा, कशाला खाक्या वर्द्या घालायच्या का आम्हाला दाखवायचं? म्हणजे पोलीस हे फक्त गरिबांसाठी आहे का? असा सुद्धा प्रश्न आम्हाला आमच्या साठी पडलेला आहे। श्रीमंतांसाठी सगळेच कायदे माफ आहेत का? तो जर शरण जातो, तो जर पुण्यासारख्या ठिकाणी राहतो, तिथल्या तिथं त्याच्याबरोबर ते मुलं फिरतात आणि कोणालाही याची कानुशानी खबर मिळत नाही। हे दुर्दैवाने याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झालेला आहे। निश्चितपणे मी सांगतो का पारदर्शक जर त्याची छाननी झाली, पारदर्शक, तरच त्याच्यामध्ये मंत्री असतील, कुणी पुढारी असतील, कुठले नेते असतील तरच सापडणार आहे। पण सालाबाद प्रमाणे पारदर्शक छाननी झाली नाही तर तीच काडी आणि तोच गोल होणार आहे। काही याच्यातून मग परत निष्पन्न होणार नाही। परत हे संतोष सारखा गेला, अजून एखादा संतोष येईल, तो जाईल, सालाबाद प्रमाणे निवेदन चालतील असं कृपया होऊन देऊ नका। त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या प्रकारे तपास करून जर कोणी आढळला दोषी तर 100% त्याला कारवाई करा असं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे।